टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज अशी आता माहिती मिळते आहे की अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे आहेत प्यारे खान म्हणून ते तुमच्या विरोधात एक मोदींना तक्रार करणार आहेत की तुम्ही भडकवणारी भाषणं करता आणि त्यामुळे लोकांची माथी भडकते। हिंदू समाजाची बाजू घेणं हे माथं भडकावणं हे कुठल्या चौकटीत हे मला कळत नाही अजूनपर्यंत। मुळामध्ये आपल्या देशामध्ये जिथे 80% हिंदू समाज राहतो आणि हिंदू समाजावर अगर सातत्याने त्यांना सणासुदी साजरी करायला देत नाही, त्यांच्या सणासुदीच्या वेळी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात, हिरवे झेंडे फडकवले जातात, त्या लोकांना लव जिहाद लँड जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनी असतील किंवा हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहादी लोक अगर षडयंत्र करत असतील तर या सगळ्याच्या समर्थन हे जे संबंधित तक्रारदार आहेत ते करतायत का? त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं ना। मोदी साहेबांना पत्र लिहिण्याच्या अगोदर माझ्याबरोबर एका खुल्या व्यासपीठावर यावं, माझ्याशी चर्चा करावी की नेमकं मी जे मांडणारे भूमिका आहे त्याच्यामध्ये अगर त्यांना कुठला आक्षेप असेल, आपल्या देशामध्ये राहूनच आपल्या देशाच्या विरोधात अगर कोणी भूमिका घेत असेल, पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल, हिरवे झेंडे फडकवत असेल तर त्याला हे संबंधित जे खान कोण आहे त्याला समर्थन करतात का? त्याच्याबद्दल पण एक पान मोदी साहेबांना त्यांनी लिहिलं पाहिजे। हे मुळामध्ये आमची भूमिका समजून घ्यायची नाही आहे, तुमच्या भूमिका न समजता फक्त नितेश राणे वाईट दिसतो, पण मुळामध्ये आमच्या हिंदू समाजाला जे सातत्याने त्यांच्यावर हल्ले होत आहेत, जिहाद करण्याचा त्यांच्यावर प्रयत्न होतोय, त्या विरुद्ध अगर आम्ही भूमिका घेत असू, हिंदू समाजाच्या बाजूने भूमिका, तर आम्ही चुकलो कुठे आहे? आम्ही पाकिस्तानमध्ये उभा नाही आहे, आम्ही भारतामध्ये उभा आहे, इथे हिंदू समाज पण राहतो। मग त्या मला वाटत नाही कुठलं चुकीचं आहे म्हणून पत्रव्यवहार मोदी साहेबांना करण्यापेक्षा माझ्याकडे आले, माझ्याबरोबर बसले कि बाबा आपकी भूमिका क्या है, आप क्यों ऐसे स्टेटमेंट पास करते हैं, ते अगर माझ्यासमोर चर्चेला आले तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे। भाजपचा मायनॉरिटी सेल सौगाते मोदी सुरू करताय खास रमजानसाठी म्हणून, त्यावर आपली प्रतिक्रिया? परत तुम्हाला सांगतो, देशामध्ये राहून, भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात, वंदे मातरम आमच्याबरोबर म्हणतात, आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात, पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात, जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जिहादी दगड मारतात, त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना, आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, तुम्ही कदाचित काय होतं पूर्ण भाषण नाही आपलं आवडेल तेवढं काढावं आणि मग चालवावं, ह्यामुळे हे त्रास आहे। मुद्दा माझा असा आहे, माझं म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही पहिलेही नव्हतो, आजही नाही आहे, पण आमच्याच देशामध्ये राहायचं आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं हे कोणाला आपल्या इथे मान्य आहे का? उद्या एका हिंदू व्यक्तीने पाकिस्तानच्या चौकामध्ये राहून भारताच्या अगर जयजयकार केला, जय श्रीराम म्हटला तर चालेल का? त्याला जिवंत तरी ठेवणार आहेत का? त्याचे हातपाय काढून त्याच्या गळा कापून त्याला बाजूला टाकून जातील। आमच्या इथे पत्र लिहिण्याचं तरी स्वातंत्र्य आहे, हा फरक आहे। म्हणून मूळ आमची भूमिका समजून घ्या। आमच्या देशामध्ये राहून अगर तुम्ही भारताला आपला देश म्हणत असाल, जे असं आमच्याबरोबर सणासुदी साजरा करत असाल, खऱ्या अर्थाने सर्व धर्म भाव स्वीकारत असाल तर कोणाला काहीच हरकत नाही, आणि त्या समाजासाठी, त्या मुस्लिम समाजासाठी अगर आमच्याकडून अशा पद्धतीच्या अगर काही योजना सुरू होत असतील तर ते स्वागत आहे। काल अनिल परबांनी तुमचं नाव न घेता त्यांनी बाजूला मालक बसलेला ना, बाजूला मालक बसलेला, आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे, तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिव्या द्या, एकनाथ शिंदेंना शिव्या द्या, तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात। मेरिटवर पद मिळत नाही, राणेंना शिव्या द्या, एकनाथ शिंदेंना शिव्या द्या, कधी राज ठाकरेंना शिव्या द्या, लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात। हे त्यांच्या ह्या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेल्या फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे।
सर, दिशा सालियन प्रकरणामध्ये दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली काही दिवसापूर्वी. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काय होतं त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोलतो. सर, दिशा मला त्याबद्दल उगाच मी इथून स्टेटमेंट देणार त्याचा मला थोडा अभ्यास करून दे. त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो. काल दिशा सालियनच्या वडिलांनी सविस्तर अशी तुमची तक्रार कॉपी जी मारली. आहे, माझा प्रश्न वेगळा आहे. तक्रार जी आहे ती काल दिलेली आहे आणि बराच मोठं ते पत्र आहे. त्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांनी लावले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताच ते प्रकरण का उकरून काढलं जात आहे असा सवाल विरोधकांनी विचारला. एका जोडून असं आहे की हाऊसमध्ये सांगण्यात आलंय की त्यांनी राजीनामा देखील द्यावा, हे मुद्दे देखील विचारण्यात आले. दोन मुद्दे आहेत. एक तर तिच्या वडिलांनी ज्या वडिलांनी आपली एक तरुण मुलगी गमावली, तिचं त्या डिसेंबरला लग्न होणार होतं. 8 जूनला तिची हत्या झाली आणि त्याच डिसेंबरला ती रोहन रायबरोबर लग्न करणार होती. त्या एका तरुण मुलीला गमावलेल्या एका वडिलांनी अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. मग त्यांनी ज्यांचं नाव घेतात. पहिलं नितेश राणे बोलत होता राजकीय होतं, राणेसाहेब बोलत होता राजकीय होतं, पत्रकार काही भूमिका घेत होते, अर्णब जयसारखे चला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी TRP वाढवत होते. आता मुलीचे वडीलच बोलतायत. मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाहीत. आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरे सारखे, काही कलाकार आहेत डिनो मोरिया सारखे, सूरज पंचोली सारखे. तर मग हे आता वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत. ह्या चौकटीमध्ये तुम्ही त्या विषयाला बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही, कोण आला नाही. आणि वडील कुठे गेलेले आहेत? कोर्टात गेलेले आहेत. सरकारकडे आलेले आहेत का? मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे? नाही. ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारानुसार ते दाद मागतायत. आता कोर्ट ठरवेल ना. आता कोर्टाला ठरवून दे की बाबा त्यांच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्निजन्स घ्यायचं की नाही, हे 2 तारखेला कोर्ट ठरवेल. दुसरा तुम्ही काय बोलाल? येतो राजीनामा मागणे नैतिकतेच्या विषय आलेला आहे. नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही. नैतिकता खरंच उद्धव ठाकरेमध्ये असती तर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता. जे त्यांनी राजीनामा देत असताना, मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय. बेशर्मासारखा येऊन बसता तिथे. तो म्हणजे नैतिक वडिलांचे सगळे तंतोतंत गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही. सर, तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतात, मात्र जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा तुम्ही विरोधात होता. तेव्हा राहुल कनालचं देखील नाव तुम्ही जोडलं होतं प्रकरणामध्ये. त्यांनी तुम्हाला नोटीस देखील पाठवली होती माफी मागण्याची. आता तुम्ही त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये घेत नाही आहात. घेतोय. तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न. आता तेच विचार. राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी. मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझं आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे. माझं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तुझी माहिती दे असं सांगितलेलं. आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं, तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं असतं. ते देखील देत नाहीये त्याच्यामध्ये कुठलीही माहिती पुरावे ते देखील समोर देत नाहीये त्या संदर्भामध्ये. आता त्याचं अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल सर, याच प्रकरणात आदित्यावर. आता जुनं प्रेम तर सर याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्सचा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्सच्या व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे. यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सालियन यांच्या वडिलांनी आणि वकिलांनी केला. तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या. जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलतायत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे. चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लायबद्दल झालेले चॅट आहेत. ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत. आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी स्टेटमेंट आहे. तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि उद्धव ठाकरेंचा जो विषय त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता? उद्धवजी ठाकरे होते. मंत्री कोण होते? त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते. समजून घ्या. टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही? कारण का 72 दिवसापर्यंत CBIला यायला दिलं नाही.
CCTVचा गायब करण्यात आलं, सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं. ह्या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेंनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं, सांगितलं होतं. म्हणजे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायत. निलेश ओझा जे वकील आहेत निलेश ओझा त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते, त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती, मात्र तेच आता ही केस लढतायत. कुठेतरी मुद्दामून हे केलं जात असं म्हटलं जात आहे. माझं काय म्हणणं, आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना. मी काय त्यांचं वकील पत्र घेऊन इथे उभा नाहीये. निलेश ओझांनी त्यांची बाजू तुमच्या समोर मांडली पाहिजे. सर, दिशा सालियान के पिता कल जो है पुलिस कमिश्नर ऑफिस गए थे, उन्होंने मुलाकात की है और ये मांग की है कि आदित्य ठाकरे और उनके साथियों पर जो है FIR दर्ज की जाए. आप शुरुआत से इस मामले को लेकर काफी मुखर हैं. देखिए, दिशा सालियान के पिताजी ने अपने लड़की के ऊपर, जो बेटी के ऊपर जो अन्याय हुआ है, उसका जो मर्डर हुआ है, उसके बारे में वो जस्टिस मांग रहे हैं. इसके लिए वो कोर्ट गए हैं. नीतीश राणे का बोलने का बात अलग है, राणे साहब बोलने का बाद हम लोग को पॉलिटिकल एंगल से देखा जाता है. अभी उनके खुद के पिताजी ने कहा है कि मेरे बेटी का मर्डर हुआ है और मेरे बेटी के मर्डर के अंदर आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पंचोली है. वो कोई पॉलिटिकल आरोप नहीं है. वो एक पिता ने अपने बेटी के मर्डर के बारे में कोर्ट से उन्हें एफिडेविट दिया है. उन्होंने ना सीएम के पास कुछ बोला है, ना आके सिर्फ प्रेस कॉन्फ्रेंस लिया है. उन्होंने ऑफिशियली कोर्ट में जाके ये विषय कहा है. तो अभी कोर्ट को डिसाइड करना है कि जो दिशा सालियान के पिताजी ने कहा है उसके बारे में क्या करना है, उसके बारे में उनके पास क्या प्रूफ्स है, वो आने वाले 2 तारीख को समझ जाएगा. सौगाते मोदी को लेकर के विपक्ष लगातार कह रहा है कि बीजेपी एक तरफ मुसलमान विरोधी अपने आप को दिखाती है, दूसरी तरफ सौगाते मोदी जैसे कार्यक्रम करती है. दोहरा चरित्र. बीजेपी, भारतीय जनता पार्टी ने कभी भी हम राष्ट्रभक्त मुसलमानों के खिलाफ है ऐसा हमने कभी भी कहा नहीं. जो मुसलमान जो जिहाद हमारे देश में आके करता है, गजवाए हिंद के अंतर्गत हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाने की कोशिश करता है, जो मुसलमान हमारे इधर हमारे त्योहारों के वक्त वहाँ बाहर आके पाकिस्तान जिंदाबाद कहता है, हरे झंडे फड़काता है, वो जिहादी मुसलमान के खिलाफ हम लोग आज भी है. मगर जो मुसलमान हमारे देश को अपना देश मानता है, तिरंगा को अपना झंडा मानता है, जब भी कोई गणेश चतुर्थी के इसके ऊपर पथराव करता है, मतलब मिरवणूक के ऊपर पथराव करता है, जो मुसलमान उस चीज़ को विरोध करता है ना, वो राष्ट्रभक्त मुसलमानों के लिए वो योजना है, वो स्कीम है. जिहाद करने वाले मुसलमानों के खिलाफ हम लोग आज भी है, कल भी है. जो हमारे राष्ट्र के खिलाफ जिहाद करते हैं उनके खिलाफ हम लोग आज भी है, कल भी रहेंगे. अरे आता बोललो ना, तू उशिरा आलाय बाबा, तू घे ना कट कॉपी पेस्ट कर. अरे मराठीतच बोललोय. अंधेरीमध्ये प्रकार घडलेला आहे, मराठी आलं नाही म्हणून काय झालं असा एक प्रश्न उपस्थित केलेला नाही. आता त्यांच्याबद्दलची कारवाई करण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ना. असं मराठी नाही, आता महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नाही आलं तर काय झालं विचार नाही आला लोकांचं. आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांचं त्या राज्यामध्ये राहून त्या राज्याची बोलीभाषा आलीच पाहिजे. भूमिका आमची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे ना. नवीन काय त्याच्यामध्ये. कुणाल कामरा ने कल फिर से एक वीडियो रिलीज किया, कल इंस्टाग्राम पे पोस्ट भी किया, कहा कि मैं माफी नहीं मांगूंगा और मैंने सिर्फ वही दोहराया जो अजित पवार ने. देखिए ऐसा है, अभी आप उनको पब्लिसिटी दे रहे, कोई नहीं देखने वाला उनका स्टैंड अप शो सब अभी देखने चालू हो गए, तो उसको अभी और आप उसको पब्लिसिटी दीजिए, उनके व्यूअर्स बढ़ जाएंगे. उसमें नया बात क्या है, जब भी वो आरजे क्या है उनका ना, अनुष्का ना कि कौन है मलिष्का, हाँ, उसके ऊपर जब भी बीएमसी ने कार्रवाई, उन्होंने बीएमसी के ऊपर गाना बनाया था, तभी इनको बहुत मिर्ची लगी थी. वो छोड़िए ना, मैंने म्याऊ म्याऊ आवाज़ निकाला था, तभी क्यों मिर्ची लगी फिर? तभी किधर गया अभिव्यक्ति स्वातंत्र? तब तो मैंने नाम भी नहीं लिया था, मगर म्याऊ म्याऊ आवाज़ निकाला, मतलब वो आदित्य ठाकरे के बारे में ही निकाला. ऐसे बोलने वाले लोग थे ना. मेरे को उसके बाद 15-20 दिन के लिए अरेस्ट करने के लिए को झूठा केस लगाया था ना मेरे ऊपर. तो अभी वही बाम हम लोग वापस लगा रहे, तो अभी दुख की दुखरा क्यों है?
बघा, तो एक कुठला तरी स्टँडअप कॉमेडियन आहे, तो मजे घेतोय आणि त्याला ज्यांनी तिथे पुढे केलेलं आहे ते असेच पहिल्या दिवसापासून नपुंसकच आहे. उद्धव ठाकरेला दम हिंमत आहे का? कधी त्याला अनिल परब लागतो, कधी संजय राजाराम लागतो, ते त्यांची संपले तर हा लागतो आता नवीन. आणि हे सगळं झाल्यानंतर तो स्वतःला मर्द पण बोलवतो. तो सर्वात मोठा आश्चर्य आहे. मर्द जे आहे ना ते मैदानात येऊन स्वतः लढतात, स्वतः बोलतात. असे औशे नवशे घवशे उभे करत नाहीत. अनिल तू बोल, संजय तू बोल, तुम्ही दोघे संपला, आता कमल तू बोल. मर्द आहे ना, बोल, स्वतः बोल. एकनाथ शिंदेबरोबर गद्दार बोल ना, तोंडावर हिंमत दाखव ना. हे असे तुला कशाला लागतात? म्हणून हे चिरीमिरे असे छोटे मोठे कॉमेडियन संदर्भात त्यांना कशाला मी प्रसिद्धी देऊ? हे आज आहेत, उद्या दुसरा कोणतरी तयार करतील. पण जो मेन नामर्द, जो मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलाय ना, त्यांनी कधीतरी उठावं पायावर. सर, तुळजापूर प्रकरणामध्ये उबाटा कनेक्शन समोर आलेलं आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे. खासदार त्यामध्ये जे आरोपी आहेत राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचे फोटो ओमराजे निंबाळकर यांच्या सोबतचे व्हायरल झाले. ड्रग कनेक्शन आणि उबाटा, ड्रग आणि उबाटामध्ये कनेक्शन येत असेल तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय मला आताच कळत नाही. जसा नेता तसे कार्यकर्ता, जसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार. आता आदित्य ठाकरेचं अगर नाव येत असेल तर तो पक्ष आदेशच झाला ना, सगळे ड्रग्ज विका, कारण का मालकाचा मुलगा ड्रग्जच विकतो. आश्चर्य काय वाटतं तुम्हाला? जिस तरह से अंधेरी में आज वहाँ मॉल में जाकर मराठी ना आने को लेकर मारपीट की गई, उसको लेकर सवाल उठ रहे हैं कि देखिए ऐसा है, महाराष्ट्र में क्या है, आप कितना अच्छा मराठी बोलते हैं तो उसमें कुछ गलत है ना. आप जिस स्टेट में रहते उस स्टेट का लैंग्वेज बोलना चाहिए, उसमें कुछ गलत नहीं है. फिर आप ये मत बोलो मराठी नहीं नहीं बोलेंगे तो क्या? ऐसा जो स्टेट में आप लोग इतने लोग हैं, हमारे पांडे जी है, ये आप है, कितना अच्छा मराठी बोलते हैं, तो उसमें गलत क्या है? जो स्टेट में रहते वो स्टेट का रीजनल लैंग्वेज को रिस्पेक्ट करना ही चाहिए ना. अपन नहीं करेंगे तो ऐसा रिएक्शन लोकल लोगों से आता है. कोस्टल रोड को लेकर जो कल आपने ये बात कही कि कोस्टल रोड क्योंकि पोर्ट और समुद्री इलाके में है, इसलिए उसमें भी कुछ सहभागिता आप लोगों को. देखिए ऐसा है, जो कोस्टल रोड जो बना है वो हमारे MMB के जो महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड के प्लॉट है उसके ऊपर से भी है कोस्टल रोड बना है. तो कल मैंने हमारे BMC कमिश्नर को पत्र लिख के उनको विनंती की है कि इस पे आप रेवेन्यू शेयरिंग मॉडल के ऊपर जो भी आपको इनकम आएगा, उत्पन्न आएगा, फॉर एग्जांपल कल उन्होंने होर्डिंग उधर लगाने का सोचा कि हमको कोस्टल रोड के ऊपर होर्डिंग्स लगाना है. तो जिस डिपार्टमेंट ने आपको वो ज़मीन वो विकास काम करने के दी, वो डिपार्टमेंट को अपने रेवेन्यू शेयर मॉडल में आप लेके आओ. आप अगर 10 रुपये चार्ज किया तो 5 रुपये MMB को दे दीजिए, 5 रुपये BMC ले लीजिए. उसके लिए उस डिपार्टमेंट के मंत्री बन के मैंने उनको ऐसी विनंती का लेटर लिखा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.